नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण औद्योगिक क्रांती या विषयाच्या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर आपण मागच्या लेक्चरला प्रबोधन युग म्हणजे नेमकं काय, प्रबोधन युगाचे सामाजिक परिणाम काय काय झाले आहेत, प्रबोधन युगाचे स्वरूप कशा प्रकारचे होते या संदर्भात आपण सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आता औद्योगिक क्रांती म्हणजे नेमकं काय आणि औद्योगिक क्रांतीचा सामाजिक काय परिणाम झालेले आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर औद्योगिक क्रांती ही उद्योगधंद्याच्या क्षेत्रात 18व्या व 19व्या शतकात झालेल्या आमूलाग्र बदलालाच आपण औद्योगिक क्रांती असे म्हणतो. जेव्हा आपण औद्योगिक क्रांती म्हणतो तेव्हा शेती आणि हस्तव्यवसाय यांना प्राधान्य असलेली जी काही अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडून आले. उत्पादन व कारखानदारी यंत्र पद्धतीने होऊन उद्योगधंद्याची भरभराट होऊ लागली. म्हणजेच काय की औद्योगिक क्रांती. उद्योगधंद्याच्या कार्यपद्धतीत मूलगामी बदल घडून जी आणणारी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजेच आपल्याला या ठिकाणी औद्योगिक क्रांती असं म्हणता येऊ शकतं. प्राचीन व मध्ययुगीन मानवी अध्यात्मवादी व भौतिकवादी होता. म्हणजे प्राचीन काळाचा किंवा मध्ययुगीन काळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मानव हा अध्यात्मवादी आणि भौतिकवादी होता. परंतु ही जी काही औद्योगिक क्रांती घडून आली या औद्योगिक क्रांतीने संपूर्ण मानवी जीवन ढवळून निघालेलं आहे. मानव हा पूर्णतः भौतिकवादी बनला. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये या क्रांतीचा उदय झाला आणि नंतर जगभर तिचा विस्तार झाला. उत्पादन व वितरणाच्या क्षेत्रात ही क्रांती सुरू झाली. औद्योगिक क्रांती आर्थिक क्षेत्रात घडली असली तरी तिने विविध क्षेत्रे व्यापून टाकली. म्हणजे औद्योगिक क्रांती फक्त आर्थिक क्षेत्रापर्यंतच मर्यादित राहिली नाही तर तिने संपूर्ण जे काही क्षेत्र आहेत संपूर्ण विविध क्षेत्र व्यापून टाकलेली आहेत. या घटनेला क्रांती म्हणणे कठीण वाटते कारण क्रांती म्हणजे हिंसाचार असेल किंवा रक्तपात असेल, संघर्ष असेल, झटपट परिवर्तन असेल अशा लक्षणयुक्त घटना होईल. मात्र औद्योगिक क्रांतीत मात्र तसे काहीच घडले नाही. कारण या औद्योगिक क्रांतीचा वेग हा उत्क्रांतीसारखा होता. उत्क्रांतीसारखा म्हणजे काय की साधेपणाकडून गुंतागुंताकडे होणारी वाटचाल. आणि ही जी काही वाटचाल आहे ही वाटचाल हळूवार पद्धतीने होत जाते. त्या पद्धतीने औद्योगिक क्रांती सुद्धा घडून आलेली आहे. तथापि संपूर्ण जग व मानवी जीवन ढवळून काढण्याचं सामर्थ्य मात्र या औद्योगिक क्रांतीत होतं. मूलभूत परिवर्तन घडून आणण्याचे कार्य ह्या क्रांतीने केलेत. म्हणून औद्योगिक क्रांती ही सर्वस्पर्शी व युग प्रवर्तक क्रांती होय. आधुनिक युगाची जन्मदात्री सुद्धा ही औद्योगिक क्रांती या ठिकाणी ठरलेली आपल्या लक्षात घेता येऊ शकते. म्हणजे औद्योगिक क्रांतीने संपूर्ण जगभर परिवर्तन घडवून आणण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्या लक्षात घेता येऊ शकतं. आता जेव्हा आपण औद्योगिक क्रांती म्हणतो तर या औद्योगिक क्रांतीचा शुभारंभ त्या औद्योगिक क्रांतीची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात 18व्या शतकात इंग्लंडमध्ये झालेली आहे. म्हणजे इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. औद्योगिक क्रांतीचा शुभारंभ 18व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला आणि येथूनच युरोपातील अन्य देशात व जगातील सर्वच देशामध्ये असा कोणताही देश नाही की त्या देशामध्ये ही क्रांती पसरलेली नाही. म्हणजे जगातील सर्व देशांमध्ये क्रांती पसरली. याच औद्योगिक क्रांतीने उत्पादनाची नवनवीन तंत्रे अवगत केली. उत्पादनाची साधने आली व जी काही उत्पादनाची साधने आली ती साधने वैज्ञानिक शोधाचा हा परिणाम होता किंवा परिणाम होईल. कारण कापड उद्योगात यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले. कापड उद्योगात क्रांती झाली. युरोप असेल, आफ्रिका असेल, आशिया असेल अशा सर्व खंडामध्ये या औद्योगिक क्रांतीचा विस्तार झाला. या क्रांतीचा सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनावर परिणाम झाला. सर्व क्षेत्रात बदल घडून आला. प्रबोधन युग असेल, फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे प्रबोधन युग, फ्रेंच राज्यक्रांतीप्रमाणेच औद्योगिक क्रांती समाजाच्या आमूलाग्र बदलाला कारणीभूत ठरली. या दृष्टीने औद्योगिक क्रांती म्हणजे काय किंवा औद्योगिक क्रांतीचा सामाजिक परिणाम या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी औद्योगिक क्रांती म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. औद्योगिक क्रांतीचा अर्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. किंग्सले डेव्हिस
यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की मानव जेव्हा उत्पादनाच्या पारंपरिक पद्धतीचा त्याग करून मोठ्या प्रमाणावर मोठ्या कारखान्यामध्ये वस्तूचे उत्पादन करू लागतो, ती जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. मानव जेव्हा उत्पादनाच्या पारंपरिक जी काही उत्पादनाच्या पद्धती आहेत या पारंपरिक उत्पादनाच्या पद्धतीचा त्याग करून, म्हणजे सुरुवातीला आपण पाहतो की प्राचीन काळाचा किंवा या औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीचा काळ जर आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की जी की उत्पादनाची आपल्याकडे साधने होती ही पूर्णपणे पारंपरिक स्वरूपाची होती किंवा जुन्या पद्धतीची होती. परंतु जेव्हा या पद्धतीचा मानवाने त्याग केला आणि मोठ्या कारखान्यामध्ये वस्तूचं उत्पादन करू लागला तेव्हा ती जी काही प्रक्रिया होती त्या प्रक्रियेला आपल्याला औद्योगिक क्रांती असं म्हणता येतं. किंवा असंही आपण म्हणू शकतो की यांत्रिक क्रांती म्हणजे काय की औद्योगिक क्रांती किंवा आर्थिक, व्यावहारिक, कृषी क्षेत्रातील जे काही क्रांतिकारी बदल झाले त्या क्रांतिकारी बदल म्हणजेच या ठिकाणी औद्योगिक क्रांती असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. किंवा विशालकाय यंत्राची निर्मिती म्हणजे औद्योगिक क्रांती. म्हणजे आपण पाहतो की आज जे की मोठमोठे काम आहेत ते काम जेव्हा करायचं काम पडतं तेव्हा जे की मोठमोठ्याले यंत्र आहेत किंवा विशालकाय जे काही यंत्र आहेत त्या यंत्राच्या माध्यमातून होत असतात, त्यालाच आपण या ठिकाणी औद्योगिक क्रांती असं म्हणू शकतो. जसं मी सांगितल्याप्रमाणे की औद्योगिक क्रांती मुख्यतः शेती आणि वाहतूक या क्षेत्रात झाली. त्यानंतर आपण जर विचार केला की 19व्या शतकामध्ये वीज असेल, पेट्रोल असेल, स्वयंचलित यंत्र असेल, ज्या विज्ञानाच्या मदतीने अनेक प्रकारचे रसायनाची निर्मिती झाली. त्याचबरोबर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जर आपण विचार केला तर अणुशक्तीचं संशोधन व संगणक यंत्राचा शोध या अधिक महत्त्वाच्या या क्रांतीचा हे टप्पे होईल. थोडक्यात काय की उद्योगधंद्यातील जे काही क्रांतिकारी बदल आहेत ते बदल म्हणजेच या ठिकाणी औद्योगिक क्रांती आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. जसं मी सांगितलं की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि ते म्हणजे वैज्ञानिक शोधाचा हा परिणाम होता. जेव्हा इंग्लंडमध्ये कापडाची मागणी वाढली व पुरवठा कमी होऊ लागला तेव्हा उत्पादन साधनात काहीतरी वृद्धी करणे आवश्यक वाटू लागले आणि याच गरजेतून मग कापड उद्योगात नवनवीन यंत्राचा शोध लावण्यात आला आणि नवनवीन यंत्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कापडे किंवा मोठ्या प्रमाणात कापडाचे उत्पादन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होऊ लागलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे काही विणकर होते त्या विणकरांची काम करण्याची क्षमता या अनेक यंत्रामुळे त्या ठिकाणी निर्माण झाली, आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हे औद्योगिक क्रांती म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याला असं सांगता येऊ शकतं की एकंदरीत आर्थिक क्षेत्रातील अभिनव परिणाम म्हणजे औद्योगिक क्रांती होय असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा मानवी शक्ती व कौशल्य याऐवजी यंत्राचा उपयोग संदेशवहनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आले आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन व नवीन उत्पादन प्रणाली ही क्रांतीची दोन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी मानावी लागली. आणि अशा प्रकारे आपल्याला औद्योगिक क्रांती म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर आपण या ठिकाणी औद्योगिक क्रांतीचा सामाजिक जीवनावर काय परिणाम झालेला आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर औद्योगिक क्रांतीचा पहिला जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो, नवसमाज रचना. आता जेव्हा आपण नवसमाज रचना म्हणतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी असं लक्षात घ्यावं लागतं की औद्योगिक क्रांतीच्या प्रभावाने मानवी जीवन पूर्णतः बदललेले आहेत. कारण मध्ययुगीन काळात जेव्हा आपण विचार करतो तर मध्ययुगीन काळामध्ये राजा असेल, उमराव असेल, धर्मगुरू असेल, भुदास असेल, गुलाम असेल अशी समाज रचना तेव्हा निर्माण होती. परंतु औद्योगिक क्रांतीमुळे ही जी काही समाज रचना होती ही समाज रचना काय संपुष्टात आली आणि त्याच्याऐवजी नवीन समाजाची रचना या ठिकाणी तयार झाली. मग ती कशा पद्धतीने, म्हणजे जेव्हा मोठमोठे उद्योगधंदे निर्माण झाले त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की भांडवलदार असेल, कामगार असेल किंवा उद्योगपती असेल किंवा त्याबरोबर व्यापार असेल, कारखानदार असेल, कर्मचारी असेल, कारागीर असेल,
कलावंत असेल, डॉक्टर असेल, प्राध्यापक असेल, शास्त्रज्ञ असेल, साहित्यिक असेल, असा जो काही वर्ग आहेत किंवा अशी जी काही नवीन समाजरचना आहेत, ती नवीन समाजरचना ही अस्तित्वात आली. आणि अर्थात ही जी काही नवीन समाजरचना आहेत, या नवीन समाजरचनेमध्ये श्रीमंत गरीब, शोषक आणि शोषित, अन्यायी आणि सहनशील, प्रतिष्ठित अप्रतिष्ठित असे जे काही परस्पर विरोधी वर्ग आहेत, हे परस्पर वर्ग सुद्धा या औद्योगिक क्रांतीमुळे अस्तित्वात आलेले आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. म्हणजे सामाजिक भेद वाढीस लागलेले सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यातून अनेक प्रश्न सुद्धा उद्भवलेले आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. परंतु नवीन समाजरचना म्हणजे सुरुवातीच्या औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीची जी स्थिती होती, त्या स्थितीमध्ये बदल घडून येऊन अशा प्रकारची नवीन समाजरचना या ठिकाणी निर्माण झाली. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभेदन सुद्धा आपल्याला पाहायला येतात. तर हे हा जो काही परिणाम आहे, हा परिणाम औद्योगिक क्रांतीत झालेला आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा परिणाम आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो तो म्हणजे सुखी आणि समृद्धी जीवन. म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळे बघा, औद्योगिक क्रांतीमुळे आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की मानवाचं उत्पादन वाढलं आणि मानवाचं उत्पादन वाढल्यामुळे स्वतःच्या म्हणजे व्यक्तिगत उत्पन्नामध्ये वाढ झाली. तसेच यंत्राच्या निर्मितीतून सुख व चैनीचे जी की साधने आहेत, ती साधने लोकांना उपलब्ध होऊ लागली आणि त्यामुळे सुखी व समृद्ध जीवनाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रारंभ झाला, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणजे आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो की मानवाचे दैनंदिन जे काही समाज जीवन होतं, जी अर्थव्यवस्था होती, दळणवळणाची जी काही साधने होती, ती साधने विविध प्रकारची यंत्रे असेल किंवा वैद्यक क्षेत्राचा शोध असेल किंवा मौल्यवान कलाकृती असेल किंवा चांगल्या प्रकारची कापड असेल, मनोरंजनाची विविध साधने असेल, यामुळे व्यक्ती हा अधिक उपभोगवादी बनला व मानवाचे जीवन अधिक समृद्ध होत गेले. म्हणजे सुरुवातीला औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीची जी स्थिती होती, त्या स्थितीमध्ये आपल्याला अशा प्रकारची काही चैनीची साधनं होती, ती साधनं उपलब्ध या ठिकाणी होत नव्हती. परंतु जसजसे औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीमुळे जे काही उत्पादन वाढलं, उत्पादन वाढल्यामुळे व्यक्तिगत उत्पादन वाढत गेलं आणि त्यातून मग व्यक्ती हा उपभोगवादी बनत गेला आणि जे काही चैनीची साधनं होती, ती साधनं आपल्याला या औद्योगिक क्रांतीमुळे सहज या ठिकाणी काय झाली, उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे आपलं जे काही जीवन आहे, ते जीवन सुखी व समृद्धी जीवन झालेलं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. हा जो काही परिणाम आहे, हा परिणाम सुद्धा आपल्याला औद्योगिक क्रांतीचा या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर साम्राज्यवाद व वसाहतवाद हा एक परिणाम आपल्याला औद्योगिक क्रांतीचा लक्षात घेता येऊ शकतो. जसं आपण पाहिलं की औद्योगिक क्रांती ही सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली आणि त्याचबरोबर कापड उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. कारण सुरुवातीला कापडामध्ये औद्योगिक क्रांती ही घडून आलेली होती आणि मात्र कापडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली. मग मालाचा खप वाढवण्यासाठी नवीन बाजारपेठेची ही आवश्यकता असते आणि नवीन बाजारपेठेची आवश्यकता भासू लागली आणि ती भासू लागल्यामुळे त्यातून आपण जर बघितलं की इंग्रजांनी विविध ठिकाणी जे काही नवनवीन देश आहेत, त्या नवीन देशामध्ये वसाहती स्थापन केल्या आणि या वसाहतीच्या म्हणजे पश्चिमपासून ते पूर्वपर्यंत ब्रिटिश साम्राज्य पसरले आणि साम्राज्यवादाचे जे काही वारं होतं, हे वारं युरोपमधील फ्रान्स असेल, हॉलंड असेल, पोर्तुगल असेल, स्पेन असेल, इटली असेल, जर्मनी असेल, या सर्व देशांमध्ये वाहू लागलं. कारण युरोपात वसाहतीकरण वाढलं आणि वसाहतीतून कच्चा माल हा युरोप देशात पोहोचून पक्का माल बाजारात विक्रीसाठी येऊ लागला व हे जे काही युरोपियन देश होते, हे युरोपियन देश अधिक धनिक बनले. म्हणजे जो माल आपण उत्पादन करतो, मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यानंतर आपल्याला बाजारपेठेची जी काही आवश्यकता आहे, ती आवश्यकता भासू लागते. कारण आपल्याला त्या मालाची खप हा करावा लागतो. मग त्यासाठी अशा प्रकारचा साम्राज्यवाद आणि वसाहतवादाची निर्मिती जी काही झालेली आहे, ती निर्मिती खऱ्या अर्थाने या औद्योगिक क्रांतीमुळे झालेली आपल्या लक्षात घेता येऊ शकते. त्यानंतर श्रमिकाचं संघटन वाढलं. मग औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारीचा उदय झाला किंवा कारखानदारीची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांची संख्या सुद्धा वाढत गेली. या मजूर वर्गांचं जे काही शोषण आहे, ते शोषण होऊ लागलं आणि त्याचबरोबर नवनवीन महाकाय या यंत्रांनी अनेक कामगारांची काय केली, कामे ही यंत्रे करू लागली. म्हणजे जशी नवनवीन यंत्र निर्माण झाली, त्या नवनवीन यंत्राच्या माध्यमातून जे काही कामगार वर्ग होता, या कामगारावर खऱ्या अर्थाने म्हणजे बेकारीची कुऱ्हाड त्यांच्यावर पडली आणि त्यामुळे या कामगारांना कामगार कपात त्या ठिकाणी होऊ लागली
आणि कामगार कपात होऊ लागल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष वाढला. त्यांची जी काही आर्थिक शोषण होतं, ते आर्थिक शोषण किंवा आर्थिक सुरक्षितता यासाठी आपल्या हितसंबंधाची जोपासना किंवा रक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या श्रमिकाच्या संघटनासुद्धा निर्माण होऊ लागल्या आणि कामगारांचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मग संघटन होऊ लागलं. जसं की आपण पाहतो की कामगार जे काही कामगार वर्ग आहेत, या कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा कामगार संघटना निर्माण झाल्या. त्यामध्ये आयटेक असेल, इंटक असेल किंवा हिंदू मजूर संघटना असेल, ज्या अशा जे काही संघटना आहेत, या संघटना श्रमिकांचं जे काही हित आहेत, मग ते आर्थिक सुरक्षितता असेल, त्यानंतर त्यांचं जे काही हितसंबंध असेल, त्या हितसंबंध जोपासण्यासाठी सर्व श्रमिक हे एकत्र येऊ लागले आणि ते एकत्र येण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ही औद्योगिक क्रांती. कारण औद्योगिक क्रांतीमुळे जी काही विशालकाय यंत्र होती, मोठमोठी यंत्र होती, त्या यंत्राच्या साहाय्याने कामगारांचं जे काही कपात होतं ते कामगारांचं कपात त्या ठिकाणी होऊ लागलं आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली. मग ती येऊ नये किंवा आपले हितसंबंध किंवा आपले आर्थिक सुरक्षितता आपल्याला जोपासता यावी यासाठी सर्व कामगार हे मोठ्या प्रमाणात संघटित झाले आणि संघटित होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनासुद्धा आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा देश पातळीवर पाहायला मिळतात. हा जो काही परिणाम आहेत, हा परिणामसुद्धा आपल्याला औद्योगिक क्रांतीमुळे झालेला लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर तिसरा जो परिणाम आहे तो म्हणजे नागरीकरण. मग जेव्हा आपण नागरीकरण म्हणतो तेव्हा आपण आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की औद्योगिक क्रांतीने जसा कारखानदारीला जन्म दिला, तसाच नागरीकरणाला सुद्धा औद्योगिक क्रांतीने जन्म दिलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण कारखान्यामध्ये काम करण्यासाठी खेड्यातून व्यक्ती हा किंवा श्रमिक हे शहराकडे किंवा धावू लागले आणि त्यांच्या राहण्यासाठी मग घरेदार असेल किंवा शाळा असेल किंवा महाविद्यालय असेल, बाजारपेठ असेल, अशा सोयी सुविधेमुळे शहरांचा विकास त्या ठिकाणी होऊ लागला. म्हणजे मोठमोठे जे काही उद्योगधंदे आहेत, हे मोठमोठ्या उद्योगधंद्यामुळे नगरांचा विकास झाला आणि प्रत्येक समाजात नागरीकरणाचं प्रमाण हे वाढू लागलं आणि त्यामुळे विविध ऐच्छिक संघटना असेल किंवा वाढता व्यक्तिवाद असेल किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की वाढता बेकारी असेल, वेश्यावृत्ती असेल, बालगुन्हेगारी असेल, भिकारी असेल, अशा समस्यासुद्धा शहरामध्ये निर्माण होऊ लागल्या. म्हणजे सांगायचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी असा की जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे निर्माण झाले, त्या उद्योगधंद्यामध्ये काम करण्यासाठी जे काही कामगारांची आवश्यकता भासू लागली, ते कामगार खेड्यातून शहराकडे जाऊ लागले आणि हे स्थलांतराची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढू लागल्यामुळे जी काही नागरीकरणाची प्रक्रिया होती, ही नागरीकरणाची प्रक्रियेला अत्यंत गती प्राप्त झाली आणि त्यातून जे नागरीकरण आहे त्या नागरीकरणाला सुद्धा चालना प्राप्त झाली असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. तर अशा प्रकारची शहरं किंवा अशा प्रकारचे हे जे काही इमेज मी टाकले, त्या अशा प्रकारची नगरे शहरामध्ये किंवा नगरामध्येही निर्माण झालेली आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. त्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की सामाजिक विघटन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालं. तर सामाजिक विघटन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा औद्योगिक क्रांतीमुळे मोठमोठ्या उद्योगांचा व नगरांचा जसा विकास झाला, त्याचबरोबर वाढते औद्योगिकरण व नागरीकरणाने सामाजिक विघटन सुद्धा घडून आले. कारण शहरामध्ये आपण पाहतो किंवा नगरामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या या निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये मग शहरामध्ये विस्कळीत कुटुंबाचं प्रमाण सुद्धा वाढलेलं लक्षात घेता येऊ शकतं किंवा घटस्फोटांचे प्रमाण वाढलेले आहेत, पांढरपेशी गुन्हे वाढले आहेत, बालगुन्हेगारी वाढले आहेत, काळे भ्रष्टाचार, अशा प्रकारचे जे काही वाईट गोष्टी आहेत, या गोष्टीसुद्धा शहरामध्ये आपल्याला वाढलेल्या लक्षात घेता येऊ शकतात. आणि हा जो परिणाम आहे, हा औद्योगिक क्रांतीचा परिणाम आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर सामाजिक प्रगतीसुद्धा या औद्योगिक क्रांतीमुळे झाली. तर औद्योगिक क्रांतीबरोबरच खऱ्या अर्थाने समाजावर विपरीत परिणाम घडला असे नाही, तर औद्योगिक क्रांतीमुळे इष्ट परिणाम सुद्धा समाजावर झालेले आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. कारण आधुनिक मजुरांची जी काही प्रगती आहे, ती प्रगती ही औद्योगिक क्रांतीने खऱ्या अर्थाने घडून आणली आहे. कारण नवनवीन वैज्ञानिक शोधामुळे समाजाची प्रगती झाली. औद्योगिक क्रांतीमुळे विविध देशात समाजातील परस्पर निर्भरता, श्रमविभाजनाचे वाढते महत्त्व, दुर्खिमने म्हटल्याप्रमाणे जैविक ऐक्यभाव निर्माण झाले आणि औद्योगिक क्रांतीमुळे विकसित व विकसनशील समाजाची खऱ्या अर्थाने काय झाली, निर्मिती झाली. एकंदरीत कोणत्याही समाजाच्या सर्वांगीण विकासाला हीच औद्योगिक क्रांती कारणीभूत ठरलेली आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. म्हणून सामाजिक प्रगती
हे सुद्धा औद्योगिक क्रांतीचं परिणाम आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर शिक्षणाचा वाढता प्रसार. शिक्षणाचा जे काही वाढता प्रसार आहे तो प्रसार सुद्धा या औद्योगिक क्रांतीमुळे झालेले आहेत. कारण औद्योगिक क्रांतीचा एक महत्त्वपूर्ण परिणाम म्हणून आपण याकडे बघू शकतो. कारण भांडवलदाराच्या आर्थिक साह्यामुळे आपण पाहतो की मोठमोठी महाविद्यालये किंवा विद्यापीठे, संशोधनात्मक केंद्रे यांची स्थापना झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तके असेल किंवा शिक्षणाशी संबंधित साहित्य असेल अधिक प्रमाणात पुरवठा होऊ लागला. यांत्रिक व वैज्ञानिक शिक्षण हे औद्योगिक क्रांतीचे खऱ्या अर्थानं आपल्याला फलित म्हणावे लागेल आणि एकूणच संपूर्ण समाजाचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी ही औद्योगिक क्रांती अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. म्हणून आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची जी महाविद्यालय आहेत किंवा महाविद्यालयामध्ये वेगवेगळी साहित्य आहेत किंवा अशा प्रकारची काही स्थिती आहेत, ही स्थिती खऱ्या अर्थाने जी निर्माण झालेली आहे ही औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेली आपल्या लक्षात घेता येऊ शकते. तर अशा प्रकारची काही महाविद्यालय असेल किंवा अशा प्रकारची कम्प्युटर संगणक असेल किंवा अशा प्रकारची क्रीडा मैदानं असेल, हे मी आपल्या महाविद्यालयाचे इमेज या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. म्हणजे अशा अनेक प्रकारचे महाविद्यालय असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल किंवा वेगवेगळे संस्था असतील किंवा वेगवेगळे विद्यापीठे असतील किंवा शैक्षणिक केंद्र असेल, असे या औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेली आपल्या लक्षात घेता येऊ शकतात. तर हा एक परिणामसुद्धा चांगला आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर स्त्रियांच्या दर्जामध्ये काय झाली, सुधारणा झाली. म्हणजे औद्योगिक क्रांतीने शिक्षणाचा प्रसार झाला आणि औद्योगिक क्रांतीमुळे शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे त्याचबरोबर स्त्री आणि पुरुष शिक्षणाची स्त्री म्हणजे पुरुषाबरोबर स्त्री शिक्षणाचे प्रमाणे सुद्धा त्या ठिकाणी वाढू लागले. कारण कारखान्यामध्ये काम करण्यासाठी पुरुषांबरोबर स्त्रीसुद्धा घराबाहेर पडू लागल्या आणि स्त्री शिक्षणाचे वाढते प्रमाण, स्त्रियांचे अर्थार्जन यामुळे स्त्रियांमध्ये जागृती निर्माण झाली आणि ही जागृती निर्माण झाल्यामुळे त्याचबरोबर स्त्रियांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता तो दृष्टिकोनसुद्धा बदलला. म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितला तर स्त्रियांना हे दुय्यम स्थान दिलं जातं, शिक्षणाचं प्रमाणसुद्धा अल्प होतं आणि त्यामुळे चूल आणि मूल इथपर्यंतच स्त्रियांची जी की वाटचाल ही मर्यादित स्वरूपाची होती. परंतु औद्योगिक क्रांतीच्या नंतर शिक्षणाचा जो काही वाढता प्रसार झाला तो त्या प्रसारामुळे किंवा कारखान्यामध्ये किंवा वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये स्त्रियासुद्धा घराबाहेर पडू लागल्या आणि या कारखान्यामध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करू लागल्या. त्यामुळे त्यांचा जे काही दर्जा होता त्यांच्या दर्जामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय झाली, सुधारणा झाली. म्हणजे एकूण समाजातील विविध जे काही क्षेत्र आहेत या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभागसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या नंतर स्त्रियांच्या दर्जात निश्चितच प्रगतीसुद्धा ही घडून आलेली आपल्या लक्षात घेता येऊ शकते. म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो की स्त्री ही फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होती, परंतु आपण जर या ठिकाणी बघितलं तर स्त्रिया या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये या पुढे आलेल्या आहेत आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकतो की इथं ममता बॅनर्जी असेल किंवा सायना नेहवाल असेल किंवा वेगवेगळ्या जे काही महिला आहेत किंवा मेरी कॉम असेल, म्हणजे या विविध क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या आज कार्य करताना आपल्या लक्षात घेता येऊ शकतात. हा जो काही परिणाम होता हा परिणामसुद्धा औद्योगिक क्रांतीचा आपल्या लक्षात घेता येऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की औद्योगिक क्रांतीचा समाजावर सर्वकष परिणाम झाला. म्हणजे या ठिकाणी अनिष्ट आणि इष्ट असे दोन्ही प्रकारचे परिणाम घडून आले, परंतु मानवाचे आर्थिक व सामाजिक जीवन विकसित करण्यामध्ये मात्र औद्योगिक क्रांती ही कारणीभूत ठरलेली आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणून अशा प्रकारचे जे काही परिणाम आहेत असे परिणाम आपल्याला समाज जीवनावर झालेले लक्षात घेता येऊ शकतात. अशा पद्धतीने प्रबोधन युग व फ्रेंच राज्यक्रांती व औद्योगिक क्रांती यांच्यामुळे समाजात मूलगामी परिवर्तन घडून आले आणि त्याची परिणती ही आधुनिक समाजशास्त्राच्या उदयात झालेली आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं, फ्रेंच राज्यक्रांती असेल, प्रबोधन युग असेल किंवा औद्योगिक क्रांती असेल, यामुळे समाज जीवनामध्ये जे परिवर्तन झालेले आहेत त्या परिवर्तनाचा म्हणजे जी सामाजिक परिस्थिती त्या सामाजिक परिस्थितीमध्ये जे काही परिवर्तन झालेलं आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी त्याची परिणती आधुनिक समाजशास्त्राच्या उदयात झालेली आपल्या लक्षात घेता येऊ शकते. म्हणजे या घटना घडल्यामुळे जे काही सामाजिक जीवन आहे ते सामाजिक जीवनामध्ये परिवर्तन घडून आले आणि त्यामुळे त्याची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी शास्त्रांची जी आवश्यकता भासू लागली होती त्यातूनच समाजशास्त्राचा उदय या ठिकाणी झालेला आपल्या लक्षात
घेता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने औद्योगिक क्रांती म्हणजे नेमकं काय आणि औद्योगिक क्रांतीचे समाज जीवनावर काय परिणाम झालेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. मला असं वाटतं आपल्याला हा मुद्दा या ठिकाणी समजलेला असेलच. धन्यवाद.